नमस्कार मैत्रिणींनो, आषाढ स्पेशल मी कापणी बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, सपाट वाटी, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावशेर गूळ भिजवून घेतलेला आहे. आषाढ स्पेशल कापणी बनवायची आहे. चला तर आता या बाउलमध्ये आपण सर्व पिठे टाकून घेऊया. चण्याचं पीठ टाकून दिलेलं आहे, गहूचं पीठ टाकून दिलेलं आहे आणि एकदम बारीक रवा आहे हा, सपाट वाटी भरून तो पण टाकून दिलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने. आता इथे 2 ते 3 चमचे मी तूप गरम करून घेतलेलं आहे, त्या पिठामध्ये आपण टाकून देणार आहोत. तूप आहे हे गावरान तूप आणि सर्व पिठाला आपण मिक्स करून घेऊया. मुटका होईल असं आपण ते सर्व एकदम मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मस्त मिक्स करून झालेलं आहे तिन्ही पिठे. चला तर आता आपण गूळ गाळून घेतलेला आहे, ते पाणी टाकून देऊया. गुळाचं जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला. आता मी हाताने मिक्स करून घेतेय. छान मळून घ्यायचं आहे सर्व. थोडंसं मीठ टाकून घेतेय, कारण गोड पदार्थात किंचितसं मीठ पाहिजेच, त्याने चव छान येते. चला तर मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा मी आता छानसं मळून घेतेय. अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवून देणार आहोत. बघूया आता 10-15 मिनिटे झालेले आहेत. मस्त एकदम स्मूथ झालेला आहे गोळा आपला, छानसं पीठ मुरलं आहे. आता याचे आपण गोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे मी 5 गोळे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे 5 चपाती बनवायच्या आहेत आपल्याला. चला तर आता मी लाटून घेतेय थोडासा तेलाचा हात लावून. आता चपाती लाटून घेतलेली आहे. आता कटरच्या साहाय्याने आपण चौकोन करून घेऊया. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही करायची. त्यावरती मी थोडीशी खसखस टाकून घेतलेली आहे. आता चौकोन करून घेऊया आपण. त्या कडा काढून टाकायच्या आहेत आपल्याला, कारण आपल्याला बरोबर कापणीचा भाग झाला पाहिजे, कापणी दिसली पाहिजे. आपल्याला जेवढी मोठी छोटी कापणी करायची आहे तेवढी आपण करून घेऊ शकतो. आता तिरकं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापणी तयार होईल. अशा प्रकारे आपल्या कापण्या करून घ्यायच्या आहेत सर्व पिठाच्या. तुम्ही बघू शकता, मस्त झालेली आहे आपली कापणी.
अशा प्रकारे मी सर्व कापणी लहान मोठ्या करून घेतलेल्या आहेत. चला तर आता आपण तळून घेऊया. इथे कढई ठेवलेली आहे, तेल पण चांगलं तापत आलेलं आहे. सर्व कापण्या आपण थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत. मस्त फुगल्या आहेत आपल्या कापण्या. तिन्ही पिठाच्या आहेत त्या. आपण नाचणीच्या पिठाच्याही करू शकतो, गव्हाच्या पिठाच्या करू शकतो, मैद्याच्या पिठाच्या करू शकतो, बाजरीच्या पिठाच्या करू शकतो. मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. एकदम मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्ही पण अशा बनवून पहा आणि खा. खूपच सुंदर आहेत या कापण्या. आषाढ स्पेशल. मी तोडून दाखवते, बघू शकता. अजून गरमच आहेत, थंड झाल्याच्या नंतर त्या खूप खुसखुशीत आणि कडक लागतील. आता आपण या कापण्या चहा बरोबर खाऊ शकतो. मुलांना डब्यालाही देऊ शकतो. लहान मुलांना तर खूप आवडतील गुळ असल्यामुळे. थंड झाल्याच्या नंतर असा कलर झालेला आहे त्याचा. खूपच सुंदर झालेले आहेत. तुम्हालाही आवडले असतील तर तुम्ही नक्की बनवा आणि झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. चला तर आता आपण चहा बरोबर खाऊया कापण्या. चहा स्पेशल कापणी खाण्यासाठी घेतलेला आहे, चहा बनवून. तुम्हाला जर माझ्या कापणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करत राहा.